वा वा वा, हे मशरूम्स बघा किती भारी दिसतात. आहात कुठे? स्टार्टर रेसिपीचा 6वा एपिसोड आला आणि आज आपण करणार आहोत बटर गार्लिक मशरूम्स. मी तर म्हणेन आत्तापर्यंत ज्या काही स्टार्टर रेसिपीज बघितल्या ना, त्यातला पटकन होणारा, करायला सोपा पदार्थ मशरूम. हे स्टार्टर अतिशय सोपं आहे, चवीला पण खूप भारी लागतं. आणि ही जर स्टार्टर रेसिपीची सिरीज तुम्हाला अशीच कंटिन्यू बघायची आहे, अशीच कंटिन्यू ठेवायची आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पटकन व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्समध्ये #सरिताज किचन स्टार्टर रेसिपीज असं लिहा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण स्टार्टर रेसिपीचा 6वा एपिसोड करतोय आणि त्यामध्ये आपण करणार आहोत बटर गार्लिक मशरूम. करायला एकदम सोपे आहेत. रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा यासाठी लागणारं साहित्य बघूया. त्यासाठी आपण घेतलेले आहेत अर्धा किलो मशरूम्स, 5 ते 6 मोठे चमचे बटर लागणार आहे. त्याचबरोबर आपल्याला लागेल एक मोठा बारीक चिरलेला कांदा, 5 ते 6 टेबलस्पून एकदम बारीक चिरलेला लसूण, अर्धा चमचा काळी मिरी पूड, चवीपुरतं मीठ, थोडीशी चिरलेली कोथिंबीर आणि अगदी थोडेसे रेड चिली फ्लेक्स. साहित्य बघितलं, अगदी हाताच्या एका बोटावर मोजता येईल इतकं साहित्य लागतं. रेसिपीला सुरुवात करूया. तर आपल्याला पहिल्यांदा मशरूम्स घ्यायचे आहेत. अर्धा किलो मशरूम घेतले, त्याला माती लागलेली असते, ती नळाखाली स्वच्छ धुवून घ्यायचे, चांगले निथळून घेतले. आता हे मशरूम जर एकाच साईजचे असतील, छोटे असतील तर तसेच ठेवा, पण असे खूप मोठे असतील तर त्याचे तुम्ही 2 भाग करून घेऊ शकता. छोटे मशरूम्स असतील तर आपल्याला काय करायचं, याचं देठ असतं ते कापून काढायचं. आणि जर असे मोठे मशरूम्स असतील तर देठ कापायचं आणि याचे 2 भाग करायचे. आणखी जास्त मोठे असतील तर 4 भाग करून घेतले तरी चालतील. हे बघा, याला आपण असं कापून घेतलंय. इतके छोटे छोटे असतील तर मी सजेस्ट करेन अख्खे असेच वापरा. झालं, मशरूम्स आपण तयार करून घेतले. लगेच आपण बटर गार्लिक मशरूम करायला सुरुवात करूया. नावातच आहे बटर गार्लिक मशरूम, त्यामुळं याच्यामध्ये मशरूम्स भरपूर बटर लागतं आणि भरपूर लसूण लागतो. आता एक मोठी कढई ठेवायची, म्हणजे व्यवस्थित ढवळता येईल अशी मोठी कढई ठेवायची. कारण मशरूम्सला पाणी सुटतं ना, त्यामुळे ते नीट हलवता आलं पाहिजे. कढई लहान असेल तर खूप जास्त पाणी सुटेल. आता यामध्ये घ्यायचं आहे बटर. जवळपास 5 चमचे बटर मी घेते अर्धा किलोसाठी. हे प्रमाण भरपूर लोकांना पुरतं, त्यामुळे प्रत्येकी 1 टेबलस्पून बटर आपण धरू शकतो. आता बटर आपल्याला हलकं वितळवून घ्यायचं आहे. बटर हलकं वितळत आलं की यामध्ये घालूया चिरलेला कांदा आणि चिरलेला लसूण. आता याला छान असं 2-3 मिनिटांसाठी परतून घेऊया. आणि हे घ्या, 2 ते 3 मिनिटच आपण कांदा आणि लसूण बटरमध्ये असा मस्त परतून घेतलाय. याने काय होतं ना, बटर असं हलकं गरम असतानाच आपण कांदा लसूण घातलं, त्याला मस्त एक क्रीमी टेक्स्चर येतं आणि चवसुद्धा खूप छान लागते. आता याला 2-3 मिनिटं परतलं. यामध्ये घालूया मशरूम्स. आता यामध्ये लगेच आपल्याला मीठ घालायचं नाही, नाहीतर मग खूप पाणी सुटू शकतं. तसंही मशरूम्सला गरम उष्णता मिळाली की जास्त पाणी सुटतं, त्यामुळे याच्यात लगेच मीठ घालायचं नाही. दुसरं म्हणजे खूप जास्त पाणी सुटू नये, हे पचपचित होऊ नये म्हणून गॅस मोठा ठेवायचा. आणि आता मोठ्या आचेवर झाकण न ठेवता 5 ते 7 मिनिटं याला चांगलं परतून घ्यायचं. गॅस कमी करू नका, नाहीतर याला पाणी सुटेल. 5-7 मिनिटांमध्ये मशरूम्स लगेच शिजतात. थोडंसं हलवायचं, 15-20 सेकंड सोडून द्यायचं. असं करत करत 5-7 मिनिटं याला परतून घेऊया. तर एक 2-3 मिनिटंच मोठ्या आचेवर परतल्यावर बघा, याला असं पाणी सुटलंय, मस्त क्रीमी टेक्स्चर आलंय आणि हे अर्धवट शिजलेलं आहे. आणखी थोडं परतावं लागेल. आणि बघा 5-7 मिनिट झालेली आहेत. आता याच्यातलं पाणी पण कमी झालंय. मशरूम्स अगदी व्यवस्थित शिजलेले आहेत. मशरूम शिजायला फार वेळ लागत नाही, 5 ते 7 मिनिटं एवढ्या प्रमाणाला पुरतात. आता यामध्ये घालूया मिरपूड, मीठ चवीपुरतं. इथं मी बटर वापरलंय ते सॉल्टेड बटर आहे, त्यामुळे मीठ घालताना जरा मी बेताने घालतेय. तुम्ही बटर कुठल्या प्रकारचं वापरताय यावर तुम्ही मिठाचं प्रमाण ठरवू शकता. कोथिंबीर घालूया आणि रेड चिली फ्लेक्स. अगदी अर्धा चमचा रेड चिली फ्लेक्स घातले. गॅस मोठाच आहे. याला आपण चांगलं मिक्स करूया. दिसतात ना एकदम मस्त. जेव्हा तुम्ही रेस्टॉरंटमध्ये स्टार्टर्स खाता त्यावेळी ना यातलं इतकंच, म्हणजे आपण जे बनवलेत ना त्यातले 3 प्लेट्स तयार होतील इतकंच स्टार्टर आपल्याला मिळतं. अगदी त्यापेक्षा कमी पैशामध्ये आपण 3 प्लेट भरून किंवा कढई भरून स्टार्टर तयार केलं. तर हे तयार झालंय. गॅस बंद करूया
आणि याला मस्त गरमागरम सर्व करूया. पण हां, हे करायच्या जस्ट आधी बनवायचं, खूप वेळ आधी करून ठेवायचं नाही. अगदी थोडंसं राहिलं तर गरम करून खाता येतं, पण तयार करून करून खाल्लेल्याची चव वेगळीच असते. तर अशा प्रकारे आज आपण इथं हे मशरूम्स तयार केले. स्टार्टर रेसिपी आहे. तुम्हाला माहिती आहे स्टार्टर म्हणजे आपण मुख्य जेवण खातो त्याच्या आधी खाण्याचा पदार्थ. तर तुम्ही तसे म्हणून खाऊ शकता. कधी तुम्हाला असंच डाएट करताय तुम्ही, तर कमी बटर वापरून सुद्धा तुम्ही ही रेसिपी करू शकता. फक्त एक बोल भरून जर तुम्हाला मशरूम्स खायचे असतील आणि तुम्हाला काही वेगळं पाहिजे, तर अशा पद्धतीने करू शकता. करून बघा, कमेंटमध्ये सांगा. आणखी कुठल्या रेसिपीची सीरीज चालू करायची असेल तर ती पण मला कमेंटमध्ये कळवा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.